भिंत बांधण्यासाठी एकूण किती विटा लागतील असा प्रश्न आहे। ज्या वस्तूला लांबी, रुंदी व उंची असते ती वस्तू नेहमी इष्टिकाची त्या आकाराची असते म्हणजे क्युबॉइडल शेपची असते। बघा एकूण विटांची संख्या बरोबर विटांची संख्या बरोबर भिंतीचे एकूण घनफळ छेद एका विटेचे घनफळ। भिंत आणि विटा या इष्टिकाचितीच्या आकाराच्या आहेत त्याच्यामुळं त्यांचं घनफळ असेल बघा लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची। तसंच विटेसाठी सुद्धा लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची। या ठिकाणी भिंतीची लांबी तुम्हाला दिली आहे 70 मीटर, रुंदी दिलेली आहे 0.75 मीटर आणि उंची दिलेली आहे 7 मीटर। छेद विटेची लांबी दिली तुम्हाला 35 सेंटीमीटर, रुंदी दिलेली आहे 15 सेंटीमीटर आणि उंची दिलेली आहे 7 सेंटीमीटर। आता अंशामधील एकक मीटरमध्ये आहेत आणि छेदामधील एकक सेंटीमीटरमध्ये आहेत। त्याच्यामुळं एकाच एकक पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी या एककांना कन्वर्ट करायचं आहे। 1 मीटर बरोबर असतं 100 सेंटीमीटर, त्यामुळं मीटरचं सेंटीमीटर करण्यासाठी आपण 100 ने मल्टिप्लाय करूयात म्हणजे 70चं होईल 7000 सेंटीमीटर, 0.75 मीटरचं होईल 75 सेंटीमीटर आणि 7 मीटरचं होईल 700 सेंटीमीटर। ओके, छेदास्थानी त्याच किमती असतील 35 सेंटीमीटर गुणुले 15 सेंटीमीटर गुणुले 7 सेंटीमीटर। या पद्धतीनं आपण आता काय करणार आहोत, सेंटीमीटर हे एकक एक ठिकाणी कॅन्सल होतील अशा ठिकाणी 35 एके 35 दोन्ही 70 200, 15 एके 15 पाची 75 आणि 7 एके 7 हा येईल 100। म्हणून एकूण विटांची संख्या बरोबर 200 गुणुले 5 गुणुले 100, तर हे होईल 2 पंचे 10, इथले 2 शून्य आणि इथले 2 शून्य, असं आपलं उत्तर येईल। 1 लाख विटा या ठिकाणी लागतील। पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।